आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. आज मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री देवल, उपसचिव श्री कवळे यांची भेट माननीय नागपूर विभागाचे आमदार सुधाकर अडबाले तसेच अमरावती मतदारसंघाचे नोव्हेंबर 2026ला येऊ घातलेल्या शिक्षक आमदाराचे उमेदवार दिलीप कडू तसेच सर्व त्यांचे सहकारी यांची विविध प्रश्नावर चर्चा झालेली आहे. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. मंत्रालयात आमदार सुधाकर अडबाले यांची शिक्षण विभागाशी महत्त्वपूर्ण बैठक. शिक्षकांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा. 24 मार्च 2026. राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नाबाबत आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार सुधाकर अडबाले यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देवल तसेच उपसचिव कवळे यांची भेट घेऊन विविध गंभीर विषयावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. विशेषतः संचय मान्यता दुरुस्ती, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समायोजन प्रक्रिया, भरती, शालार्थ ID प्रकरणे यासारख्या विविध विषयावर आमदार अडबाले यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. राज्यातील अनेक शाळांमध्ये प्रलंबित असलेली पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय अपात्र शाळांना टप्पावाढ अनुदान मंजूर करण्याचा मुद्दाही ठळकपणे मांडण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित BLOची कामे न स्वीकारणाऱ्या शिक्षकावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली. शिक्षकांना अशैक्षणिक कामापासून मुक्त ठेवून त्यांना शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी जोरदार पाठपुरावा करण्यात आला. बैठकीत नक्षलग्रस्त व आदिवासी भागात कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरही सहानुभूतीपूर्वक चर्चा झाली. या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देताना 6वा व 7वा वेतन आयोगानुसार मूळ वेतनावर किमान 200 रुपये ते कमाल 1500 रुपये दरम्यान भत्ता लागू करून तो थकबाकीसह अदा करण्याची मागणी करण्यात आली. तसेच आदिवासी तुकड्या प्लॅन टू नॉन प्लॅन करण्यासंदर्भातही सकारात्मक विचार करण्याची विनंती करण्यात आली. दरम्यान दिनांक 18 मार्च 2026च्या बैठकीतील इतिवृत्तानुसार 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पद निर्धारण संदर्भात महत्त्वाचा निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे प्रधान सचिव देवल यांनी सांगितले. 3 ते 5 किलोमीटर अंतरासाठी किमान 40 विद्यार्थी व 5 किलोमीटर अंतरासाठी 30 विद्यार्थी संख्या असल्यास 3 शिक्षक नियुक्त करण्याबाबतचे पत्र लवकरच निर्गमित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. तोपर्यंत शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आमदार शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल भारसाकडे, अमरावती शहर अध्यक्ष नंदकिशोर नवरे तसेच अमोल डोंगे उपस्थित होते. एकूणच या बैठकीत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाल्याने येत्या काळात शासनाकडून ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना या बैठकीमुळे गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.